केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरचे जे निर्बंध आहेत ते मागे घेतलेले आहेत। 15 दिवसांपूर्वीच इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्यात आलेली होती। साखरेच्या उत्पादनामध्ये होत असलेली घट हे एक प्रमुख कारण देण्यात आलेलं होतं, मात्र हा निर्णय मागे घेण्यात आलेला आहे। आपण आपल्या सोबत शेतकरी नेते राजू शेट्टी जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टी जी, खरं तर साखर उत्पादन कमी होत आहे असं कारण देऊन केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र आता 15 दिवसांच्या आतच तो निर्णय मागे घेण्यात आलाय। शेतकरी संघटनांचं हे यश म्हणता येईल का? 100% शेतकरी संघटनांचं हे यश आहे, कारण त्या पद्धतीनं शेतकरी प्रतिक्रिया देत होते, त्यावरून केंद्र सरकारला याचा विचार करावा लागला। कसं का असेना, परंतु हा जो निर्णय घेतला अर्थात 100% यश म्हणता येणार नाही, कारण एकूण 34 ते 35 लाख टन साखर यावर्षी इथेनॉलकडे वळवायची होती। त्यापैकी निम्म्या म्हणजे 17 लाख टनाला परवानगी दिलेली आहे आणि सीझन संपायच्या आधी त्याचा पुनरुज्जीवन करण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की जे काय ठरलंय त्या पद्धतीनं 35 लाख टन सगळी साखर इथेनॉलच्या बाजूनं वळवायला परवानगी द्यावी आणि सरकारला जर का साखरेच्या उत्पादनाची चिंता वाटत असेल तर अजून वेळ गेलेली नाही। रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळं ऊसाचं एकरी उत्पादन घटलेलं आहे आणि त्यामुळं साखरेचं उत्पादन घटलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आता तातडीने जरी रासायनिक खताच्या किमती कमी केल्या तर 7-8 महिन्यांनी त्याचा इफेक्ट दिसायला लागेल आणि ऊसाचं उत्पादन वाढल्यानंतर मग कमी पडणाऱ्या साखरेची भरपाई पुढच्या वर्षाच्या साखरेच्या उत्पादनातून होऊ शकते। तेव्हा हा निर्णय शहाणपणाचा आहे, कारण एका बाजूला नुकतंच अबुधाबीला जी काही जागतिक परिषद भरली आणि ज्याच्यामध्ये जीवाश्म इंधन कमी करण्याचा निर्णय घेतला, मग जीवाश्म इंधन कमी करायचं पेट्रोल, डिझेल, गॅस, त्याचबरोबर कोळसा, तर मग इथेनॉलचं उत्पादन वाढवावं लागेल। जगभरामध्ये असा दबाव असताना भारतामध्ये मात्र इथेनॉलचं उत्पादन कमी करणं हे काय फार तर शहाणपणाचं नव्हतं। तेव्हा उशिरा काय होणार, केंद्र सरकारला शहाणपणा सुचला याबद्दल उशिरा त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे। परंतु एका बाजूला इतर पिकांना भाव मिळत नसताना इथेनॉलच्या उत्पादनाचं प्रोत्साहन देऊन किमान ज्या पिकातून 4 पैसे मिळतील अशा पिकांना तरी सरकारनं प्रोत्साहन द्यावं। अगदीच राजू शेट्टी जी, धन्यवाद। आपण TV9 मराठीकडे ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर